महत्त्वाची बातमी आहे। मुंबई आणि उपनगरामध्ये जे राहतात आणि जे मुंबईकडे येतात, ज्यांना कोस्टल रोड वापरण्याची गरज पडते आपल्या ऑफिसला जाण्याकरता, त्यांच्याकरता फार फार महत्त्वाची बातमी आहे। मुंबई किनाऱ्यावरून उत्तरेकडे जाताना वांद्रे वरळी सी लिंकला जोडणारं पुलाचं काम आता पूर्ण झालेलं आहे। या पुलाचं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झालं। सी लिंकला जोडणाऱ्या पुलावरून आजपासून दुतर्फा वाहतूक सुरू झालेली आहे। त्यामुळे मुंबईकरांना अवघ्या 12 मिनिटांमध्ये थेट वांद्रे ते मरीन ड्राईव्ह असा प्रवास करणं शक्य होणार आहे। वरळी, प्रभादेवी, लोअर परळ, लोटस जंक्शन या भागातील प्रवाशांकरता देखील 3 आंतरमार्गिका खुल्या करण्यात आलेल्या आहेत। मुंबई किनारी रस्ता दररोज सकाळी 7 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत खुला असणार आहे। कोस्टलचा नवीन टप्पा सुरू झाला तो वाहन चालकांसाठी खूप मोठा दिलासा आहे आणि वेळेची बचत, इंधनाची बचत खूप फायदेशीर आहे। हा त्याला काय चॅलेंज नाही आहे। दररोज वाहनांच्या गर्दीमुळे वेळ जास्त लागत होता। आता वाहने सरळ जाणार असल्यामुळे वरळीमध्ये उतरायची गरज नाही आणि वाहन चालकांचा वेळ वाचणार आहे। तसेच नरिमन पॉइंटकडून वरळीमध्ये येण्यासाठी आणि प्रभादेवीकडे जाण्यासाठी एक पूल ओपन करण्यात आलेला आहे। त्यामुळे वाहन चालकांना प्रभादेवी जाण्यासाठी लोटस जंक्शन येथे खाली उतरण्याची गरज पडणार नाही। ते सरळ पुढे येऊन सिलिंग जवळ उतरू शकतात आणि तिथून पुढे जे के कपूर चौक मार्गे प्रभादेवी किंवा सिद्धिविनायक बाजूला जाऊ शकतात।